महामार्गावरील नागपूर ते नाशिक पर्यंत सर्वात कठीण असलेला एक भाग पूर्ण झालाय। इगतपुरी ते कसारा असा हा बोगदा देशातील सर्वात रुंद तर महाराष्ट्रातील सगळ्यात लांब 8 किलोमीटरचा हा बोगदा आहे। तर या बोगद्याचं काम वेळेआधीच पूर्ण झालंय। येत्या सप्टेंबरमध्ये हा बोगदा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। प्रत्येकी 3 लेन असलेला हा बोगदा इंजिनिअरिंगचा अजुबा मानला जातोय। या बोगद्यामुळे अवघ्या 10 मिनिटांमध्ये इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यामध्ये पोहोचता येईल आणि त्यासाठी कसारा घाट ओलांडण्याची गरजही आता नाही आहे। तर याच लांब बोगद्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी। महाराष्ट्र सरकारचा अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग आणि आपण सध्या आहोत इगतपुरी या ठिकाणी, ज्या ठिकाणी हा टनल जो आहे या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टनल मानला जातोय। इगतपुरी ते कसारा असा हा जो टनल आहे तो देशातील सर्वात रुंद टनल आहे। तसेच महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा म्हणजे 8 किलोमीटर लांबीचा हा जो टनल आहे, त्यामुळे वेळेआधीच याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि येत्या सप्टेंबरमध्ये हा वाहतुकीसाठी जो आहे खुला केला जाणार आहे। पॅकेज 14चा हा भाग असणार आहे आणि प्रत्येकी 3 लेन असलेला हा बोगदा इंजिनिअरिंगचा अजुबा मानला जातोय। समृद्धी महामार्गातील सगळ्यात कठीण भाग हा होता आणि हा बोगदा आल्याने कसारा घाट पार न करताच आपण ठाणे जिल्ह्यात बाहेर पडणार आहोत आणि या बोगद्यामुळे अवघ्या 10 मिनिटात इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यात पोहोचता येणार आहे। त्यामुळे कसारा घाट ओलांडण्याची गरज नाही। आपण सध्या त्याच टनल बाहेर आहोत। हा 8 किलोमीटर लांबीचा टनल जो आहे तो आता सप्टेंबरपासून नागरिकांसाठी खुला होणार आहे आणि त्यामुळेच नागरिकांचा प्रवास जो आहे तो सुखकर होणार आहे आणि त्यांचा प्रवास जो आहे तो समृद्धीकडे जाणार आहे। कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, इगतपुरी।